श्री स्वामी समर्थ। आता मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवमूठ कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे। अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अशी पूजा करून घ्यायची आहे। त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते बघा। त्यासाठी आपल्याला अगोदर एक मोठा पाट, त्याच्यावर चौरंग आणि त्याच्यावर एक डिश मी अगोदर ठेवलेली आहे। त्या ठिकाणी आपल्याला मोठे असं तांबण घ्यायचं आहे। तांदूळ घेतलेले आहेत। नंतर जे साहित्य तुम्हाला दाखवते की आपल्याला अभिषेक करावा लागतो गणपती बाप्पांचा आणि नंतर महादेवांचा। त्यासाठी मी पंचामृत घेतलेला आहे। नंतर खडीसाखरेचा नैवेद्य आहे, तुपाचा दिवा आहे, फुलं आहेत, पांढऱ्या कलरची बेल आहे। नंतर त्या ठिकाणी अजून तूप आहे, मध आहे आणि एक दिवा आहे आणि जे मूठ आपण अर्पण करणार आहोत पांढरी तिळीची मूठ, त्यासाठी तीळ घेतलेली आहे, एक कलश पाणी आहे। असं तुम्ही सगळं साहित्य एका जागेवर मांडून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करावा लागतो। कोणतंही कार्य करताना आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करावा लागतो। कोणतं पण कार्य करताना अग्नीला साक्षी म्हणून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करताना दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा डिश ठेवायची आणि मग त्या ठिकाणी दिवा ठेवायचा आहे। दिवा ठेवून झाल्यानंतर त्यामध्ये 2 वाती मिळून 1 वात करायची आणि दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। दिव्याची पूजा झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा। दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। आता गणपती बाप्पांचा अभिषेक करण्यासाठी एक सुपारी घ्यायची आहे। जी आपल्या घरामध्ये सुपारी असते ती सुपारी घ्यायची आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा। त्यासाठी एक सुपारी घेऊन त्याच्यावर अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं 3-5 वेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे। नंतर पाण्याने अभिषेक झाल्यानंतर परत पंचामृतने अभिषेक करायचा। पंचामृतने 3 पड्या पाणी म्हणजे पंचामृत टाकल्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करून आपल्याला काय करायचं आहे, त्याच ठिकाणी परत पाण्याने अभिषेक करायचा आहे। म्हणजे ती सुपारी जी आहे गणपती बाप्पा म्हणून तिला चांगली स्वच्छ पुसून घ्यायची। आपले जे देवांचं वस्त्र असतं त्या वस्त्राने ती सुपारी पुसायची आहे। ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची आपण स्थापना करतो त्या ठिकाणी तांदूळ टाकायचे आहे। तांदूळवर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा आणि तुमच्याजवळ जर दुर्वा असतील तर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। प्रसाद म्हणून म्हणजे एक फूलसुद्धा त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे। नंतर प्रसाद म्हणून गुड खोबरं गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे। घरातलं छोटंसं खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आणि त्याच्यावर गुळाचा खडा ठेवायचा। हा नैवेद्य बाप्पांना खूप प्रिय आहे म्हणून ह्या ठिकाणी नैवेद्य ठेवल्यानंतर 3 वेळेस पाण्याचा म्हणजे पाणी ओवाळून असा आपल्याला अभिषेक ठेवावा लागतो। त्यानंतर नाही तर तुम्ही खाली चौकोन करायचा आणि त्याच्यावर गणपती बाप्पांचा जो नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे। त्याचबरोबर नंतर महादेवांची पिंड, प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवांची पिंड असते बघा। मंदिरात जाणं शक्य नाही होत, खूप गर्दी असते, त्या ठिकाणी अभिषेक करता नाही येत व्यवस्थित। मग घरच्या घरी अशा साध्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा। काय करायचं, महादेवांची पिंड घ्यायची, अगोदर पाण्याने अभिषेक करायचा। नमः शिवाय, स्त्री असेल तर नमः शिवाय म्हणायचं, पुरुष असतील तर ओम नमः शिवाय म्हणायचं किंवा मुलं असतील त्यांनी सुद्धा ओम नमः शिवाय म्हणायचं। असं आपल्याला अगोदर पाण्याने, शुद्ध पाण्याने, नंतर आपल्याला मध असतं, तूप आहे, मध आहे, त्या ठिकाणी उसाचा रस आहे, डाळिंबाचा रस आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि नंतर नाहीतर एक करून महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा। नंतर संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर महादेवांची जी पिंड आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची। ती स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपला जो आपण जे ताम्हण आहे, एक मोठा पाट आहे त्याच्यावर कापड टाकलेलं, त्याच्यावर छोटा पाट ठेवून त्या ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे। तांदूळ अर्पण झाल्यानंतर महादेवांना हळदी कुंकू लावत नाही। महादेवांना हळदी कुंकू लावलं जात नाही, त्यांना भस्म किंवा चंदन लावलं जात असतं। तर मी चंदन लावलेलं आहे आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी चंदन लावून झाल्यानंतर जे फुलं आहेत, नंतर कापडाची जी पांढरी माळ असते, म्हणजे आपले जे कापडाची पांढरी माळ असते म्हणजे रुई, म्हणजे कापसाची जी माळ केलेली असते ती सुद्धा महादेवांना अर्पण करायची। कापडाची माळ, नंतर जी आपल्या घरामध्ये पांढरी जी फुलं असतील तुमच्या घरात ती फुलं संपूर्ण महादेवांना अर्पण करून द्यायची आहे। अर्पण करताना सतत नामस्मरण करायचं आहे, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणून संपूर्ण जे फुलं आहेत ते महादेवांना अर्पण करायचे आहे। त्यानंतर जी तुम्हाला माळ सांगितली ती सुद्धा मी अर्पण केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने माळ अर्पण करायची आणि नमः शिवाय म्हणून महादेवांवर आपल्याला आता काय करायचं तर त्या ठिकाणी भस्म लावायचं आहे। भस्म लावताना आपल्याला
ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणून तो भस्म लावायचा. आपल्या कपाळाला सुद्धा थोडासा लावायचा आहे. आपल्या कपाळाला लावून झाल्यानंतर त्या ठिकाणी जे बेल असतं ते 108 बेल असू द्या किंवा 108 तांदळाचे दाणे असू द्या, त्या ठिकाणी महादेवांना आपल्याला अर्पण करायचे आहे. महादेवांची पिंड ठेवताना ती कधी पण दक्षिण दिशेकडे निमुळता भाग येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे. महादेवांवर जे आपण बेल अर्पण करतो तर ते बेलाची जी देठ असतं ते अगोदर खुडून घ्यायचं. जो बेलाचा दांडा असतो तो महादेवांकडे करायचा आणि पानांचं म्हणजे जे पानं असतात ते आपल्याकडे करायचं. अशा पद्धतीने महादेवांवर 108 बेलपत्र आपल्याला व्हायचे आहे. बेलपत्र वाहताना तुम्ही कोणता पण मंत्र म्हणू शकतात किंवा नामावली, अष्टम नामावली असते, 108 नावं असतात महादेवांची, ती नावं म्हणून सुद्धा तुम्ही अर्पण करू म्हणजे बेलपत्र अर्पण करायचे आहे. त्या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये फळं असतील नैवेद्यासाठी तुम्ही खडीसाखर, पंचामृत, फळं जे काही तुमच्या घरात असेल ते नैवेद्य महादेवांना दाखवायचं आहे. ते नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्या नैवेद्यावर सुद्धा आपल्याला पाण्याने असं चौरंग करायचं आहे आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवायचं आहे. तर अशा साध्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अभिषेक आणि शिवमूठ अर्पण करायचे आहे. ज्या वेळेस आपण शिवमूठ अर्पण करतो ते एक मोठ्या डिशमध्ये अशा पद्धतीने तीळ घ्यायची आहे, जी पांढऱ्या कलरची तीळच घेतली जाते. तर महादेवांवर अर्पण करताना आपल्याला तीळ ज्या वेळेस अर्पण करतो तो नमः शिवाय नमः शिवाय असं म्हणून महादेवांवर तीळ अर्पण करायची. आणि प्रार्थना करताना म्हणायचं, आता एक तुम्हाला मंत्र सांगते. महादेवाला प्रार्थना करताना म्हणायचं, शिवा शिवा महादेवा माझी मूठ शिवशंकरा, ईश्वरा सासू सासरे दिरा भावा नंदा भातर नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना महादेवांना करून आपल्याला अशा पद्धतीने साधे सिंपलपणाने घरच्या घरी अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही असाच अभिषेक घरी करा. हे सुद्धा खूप पवित्र असतं. आपलं घर पवित्र होतं, घरात सुख शांती राहते आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. श्री स्वामी समर्थ.